आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण एअरफोर्सचे वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांना आमंत्रित केलं आहे. आज आपण त्यांच्याकडून आजपर्यंत त्यांनी देशासाठी केलेल्या सेवेविषयी, देशसेवा केल्यानंतरही देशसेवेसाठी इतरांना ते प्रेरित कसे करतात याविषयी जाणून घेणार आहोत. नुसती देशसेवा करणं किंवा देशासाठी फोर्समध्ये सर्व्हिस करणं हे महत्त्वाचं नसतं, तर त्याच्यानंतरही एक देशसेवक म्हणून जगणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा हा प्रवास खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला आहात. सगळ्या रसिकांकडून मी आपलं स्वागत करते. सर, तुम्ही एअरफोर्सचे वेटरन ग्रुप कॅप्टन राहिले आहात आणि त्याच्यानंतरही तुम्ही फोर्समध्ये जाणाऱ्यांना मार्गदर्शन करत आहात. बरोबर. तर मला जाणून घ्यायला आवडेल की आता तुम्ही इतरांना मार्गदर्शन करता आहात, त्यांना प्रेरित करत आहात, पण तुम्हाला फोर्समध्ये जाण्याची प्रेरणा कुठून मिळाली? ॲक्च्युली माझे वडील आणि आई, मी अंबेजोगाई म्हणून एक छोटं तालुका प्लेस आहे अच्छा. मराठवाड्यामध्ये, आणि तिथे मी शिकलो. वडील माझे फ्रीडम फायटर होते आणि शिक्षक, आणि आई पण शिक्षिका. त्यामुळे एक निराळ वातावरण घरातलं होतं. बहुधा हे देशप्रेम जे आहे, देशभक्ती वगैरे, ते मला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये मिळालेलं दिसतं. आणि तिथे मग माझं BSc झालं. BScला फर्स्ट क्लास असताना मला माझ्या मावसभावाचा मेसेज आला की टाइम्स ऑफ इंडियामध्ये ॲडव्हर्टाईज आलेली आहे, इंटरेस्ट असेल एअरफोर्समध्ये अप्लाय कर. त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन पाठवलं आणि मग वाराणसीला या म्हणून त्यांचा कॉल आला. जाण्याचं भाडं मिळतं म्हणलं, फुकटात जाता येतं म्हणून दर्शन करायला जायचं म्हणून गेलो. अच्छा. आणि आय वॉज यंगेस्ट माझ्या बॅचमध्ये, यंगेस्ट इन इंडिया. किती वर्षाचे? 19.5 मिनिमम एजमध्ये आय वेंट फॉर सिलेक्शन. चेस्ट नंबर 1, तुमच्या वयाप्रमाणे तुम्हाला चेस्ट नंबर मिळतो. अच्छा. आय वॉज चेस्ट नंबर 1. म्हणजे मी महत्त्वाचं नाही मॅम, द वे वी डेव्हलप आवर सेल्स. तर त्याप्रमाणे म्हणजे आमचे वडील पण फ्रीडम फायर असल्यामुळे व्यायाम, त्यानंतर खेळणं, ह्याच्यावर त्यांचा जास्त भर असायचा. अभ्यासातही कमी नव्हतो. अच्छा. ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप झाली तिथे. अच्छा. आणि नॅचरली ते तिथं त्यांना दिसलं. आणि मग हे जे 5 दिवस टेस्ट होती SSBची, त्याच्यामध्ये आम्ही 5 जण सिलेक्ट झालो. त्याच्या आधी तयारी तुम्ही पूर्ण याच्यासाठी खास केली होती का? नेहमीचाच व्यायाम आणि त्याच्यावर? नेहमीच म्हणजे दिवस ठरवला. म्हणजे तेच मी आता पालकांना नेहमी सांगतो, तुमचा मुलगा मुलगी 5वीत आल्यानंतर 5वी ते 8वी तुम्ही त्याला सांगा की दिवस कसा घालवायचा. प्रत्येकाला दिवसात 24 तास आहेत. अच्छा. तर 24 तासामधला 1 तास व्यायाम व्हायलाच पाहिजे. कारण हे शरीर दिलेलं आहे देवाने, त्याची काळजी घेणं आपलं काम आहे. नक्की. शेवटचे लास्ट 46 इयर्स मी व्यायाम करतो मॅम. म्हणजे एक जर सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधल्या कन्सिस्टन्सीचा प्राईड असेल तर आय इक्वली हॅव इक्वल प्राऊड फीलिंग आहे मॅम मला. व्हेरी नाईस. आणि म्हणजे मग आय वॉज सियाचन. आय एम नॉट इम्पॉर्टंट. हे विचार जसे घडले ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्यात आय कुठं आलं तर त्याला कमी समजा प्लीज. 1 तास व्यायाम असतो माझा अजूनही. आता माझं 64 इयर्स एज आहे, तर 1 तास व्यायाम असतोच. आणि टिल द एज ऑफ 50 माझा 1 तास व्यायामाचा 80% व्यायाम हा मसल बिल्डअप, मसल टोनिंग आणि स्टॅमिना बिल्डअपचा असायचा, आणि 20% फ्लेक्सिबिलिटी असायचा. आता ॲट द एज ऑफ 64 पॅटर्न बदलला. 80% व्यायाम माझा फ्लेक्सिबिलिटीवर जास्त, म्हातारपणची तयारी करायला लागलो मी. अच्छा. आणि 20% स्टॅमिना आहे तो मेंटेन करणं. कारण शरीर देवाने दिलं आहे ना, काहीतरी काम करायचं असेल तर हे फार महत्त्वाचं आहे, मेंटेन करणं. तर 1 तास व्यायाम असायचा आमचा. त्यानंतर 1 तास पेपर वाचन. वडील आमचे खूप वाचायचे, तर हे मी सगळ्यांना सांगतो, पेपर वाचन करा. ॲज अ डिफेन्स ऑफिसर तुमचा कॅनव्हास खूप मोठा आहे. यू आर प्लेइंग ॲट द इंटरनॅशनल लेवल. मग तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. राजकारण आम्ही अराजकीय आहोत. इंडियन आर्म फोर्सेस आर एपॉलिटिकल. त्यामुळे पॉलिटिक्सवर आम्ही जास्त लक्ष घालवत, त्या बाबतीत न्यूट्रल असतो आम्ही. शेवटी आम्ही गव्हर्नमेंटचा हात आहोत, गव्हर्नमेंटचा कम्बॅट हँड आम्ही आहोत. ओके. त्यामुळे बाकी काय मग सोशल इश्यू असतील, इंटरनॅशनल रिलेशनशिप असेल, ह्याच्यावर जास्त भर द्यायचा. म्हणून मुलांना सांगतो की हे वाचा तुम्ही, करंट अफेअर्सचा अभ्यास असा होतो, रोजच्या रोज एडिटोरियल वाचायला पाहिजे, संपादकीय वाचायचं. आणि त्यानंतर 1 तास खेळायचं. मी
सगळ्यांना एनकरेज करतो. स्पोर्ट्स फील्डवर अननोईंगली तुमच्यातून लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होतात. नक्की. फॉर एक्झाम्पल मी व्हॉलीबॉल खेळतो समजा, आज व्हॉलीबॉल खेळताना मी स्मॅश मारले, सगळे स्मॅश बाहेर गेले, सगळे मला नाव ठेवाल, टीम हारली श्रीकांत तुझ्यामुळे. हां हां पण उद्या जेव्हा उतरतो ना वेंजन्सने की आय एम गेटिंग इन टू द स्पोर्ट्स फील्ड टू विन द मॅच, हे जे आहे ना फेल्युअरमधून राईज होणं, हे आयुष्यात सगळ्या ठिकाणी उपयोगी पडतं. म्हणून स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये असलं पाहिजे तुमच्यामध्ये, ते आयुष्यभर पुरतं. म्हणून सगळ्यांना आम्ही एनकरेज करतो की प्लीज प्ले स्पोर्ट्स गेम, टीम गेम खेळा. मग टीम गेममध्ये माझा टीममेट आहे, तो वीक असेल तर अपोजिशन टीम त्याला टार्गेट करणार आहे, मी त्याला सेव्ह करणार आहे. आय वॉन्ट त्याला एक्सपोज करणार नाही. मी माझा माणूस आहे, माझी टीम आहे, माझा भारत आहे, तिथे घडतं मॅम सहकार्याची भावना निर्माण. प्रिसाइजली. आणि आपुलकी, माझा भारत, हे तिथे घडतं. म्हणून सगळ्यांना एनकरेज करतो, प्लीज प्ले ॲटलिस्ट 1 hour. आणि काय झालं आहे माहिती का, आम्ही कंपार्टमेंटलाइज केलेलं आहे की खेळणारा व्यायाम करत नाही, व्यायाम करणारा अभ्यास करत नाही, अभ्यास करणारा खेळत नाही, असं काही नसतं. असू नये. मग शेवटी छोटं रोप आहे, हे छान मुलं आहेत ना, प्रत्येक तरुण मुलगी आपल्यासाठी प्रेशस आहे मॅम. कारण देशाची संपत्ती आहे, देशाचा तो एनर्जी आहे, ती त्याला डेव्हलप करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपण उपकार नाही करत त्यांना सांगून की. आणि 78 वर्षाच्या फ्रीडम नंतर इंडिपेंडंट इंडियाला जर अशी वेळ आली, एखाद्या खेड्यातला मुलगा किंवा मुलगी म्हणते मी नाही गेलो कारण मला माहीत नव्हतं, तर हे आमचं फेल्युअर आहे, माझ्या जनरेशनचं फेल्युअर आहे. म्हणून आपण फक्त त्यांना माहिती द्यायची, त्यांना मोटिवेट करायचं. एवढं दिल्यावर तो आपण करतो ना, महत्त्व समजावून सांगायचं. प्रिसाइजली का जायचं त्या ठिकाणी, कशासाठी. आता मी म्हणतो मी कमिशन ऑफिसर, मला काहीच कल्पना नव्हती, परंतु आमच्या वडिलांनी जसं घडवलं आम्हाला, आई वडिलांनी, एकतर वातावरण चॅलेंजिंग होतं, कुठं ट्रेनिंगला जाणं वगैरे वगैरे. मी प्रत्येकाला मला म्हणतात ट्रेनिंग द्या सर. मी म्हटलं मी ते ट्रेनिंग देणार नाही, मी तुम्हाला ऑफिसर बनवू शकत नाही, तुम्ही आपला पण बनायचं. कसं बनायचं मी सांगतो. आणि का जायचं, ॲज अ कमिशन ऑफिसर माझं अपॉइंटमेंट लेटर इज साइन्ड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इट्स बाय नेम मॅम, एव्हरी कमिशन ऑफिसर गेट्स दॅट लेटर. ग्रेट. आणि त्याची भाषा किती पॉवरफुल आहे बघा. श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर, मैं भारत का राष्ट्रपती, आपकी वफादारी, साहस, सदाचार, 3 गोष्टी आहेत मॅम. वफादारी, प्रामाणिकपणा, साहस, करेज, हिम्मत, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, आणि तिसरं सदाचार, सदा सर्वदा चांगला आचार. विशेष आस्था और विश्वास रखते हुए आपको भारतीय हवाई दल में फ्लाइंग ऑफिसर पद में नियुक्त करता हूँ, प्रेसिडेंट साइनिंग. माझी इज्जत आहे मॅम. नक्की. म्हणजे इट्स गुजबंब येतात मला की अरे मी असा आहे, आय हॅव टू बी लाईक दिस, आय हॅव टू बी लाईक. म्हणजे आता रिटायर झालो म्हणून मी कसे वागू शकतो का, नाही वागू शकत. प्रामाणिकपणा, वफादारी, सदाचारमध्ये कुठेही मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. बांधिलकी जपलीच पाहिजे आयुष्यात. जबाबदारी माझ्यावर. मग एवढा रिस्पेक्ट देतात सगळेजण, तर तुमच्यात ते दिसलं पाहिजे, असलं पाहिजे ना. आणि ओरिजिनल असलं पाहिजे, मारून मुटकून नाही. दिस मेक्स एन ऑफिसर. हे विचार जे आहेत ना, दॅट इज एन ऑफिसर. ओके, तुमच्या रँकवरून तुमचं ऑफिसरगिरी दिसत नाही मॅम. शेवटी सोल्जर जो तो माझा प्रेशस माणूस आहे, तो पण देशसेवा करतो ना. त्याला बिचारायला ते वातावरण मिळालं नाही, तो सोल्जर झाला, पण तो पण देशसेवा करतो. इज फायटिंग फॉर द कंट्री. मग त्याचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. धिस इज वॉट. म्हणजे शेवटी तो सोल्जर आहे किंवा कमी कोण नसतं मॅम. दुसरा जो कमी लेखतो ना, तो स्वतः कुठेतरी कमी असतो. नक्कीच. आणि म्हणून देशासाठी झटणारा प्रत्येक छोटा घटक हा देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट मॅम. तो ट्रेनिंग घेऊन जेव्हा तयार होतो त्यावरती भरपूर मेहनत घेतलेली असते आणि त्यानं स्वतःवरती मेहनत घेतलेली असते. जेव्हा एक सोल्जर देशासाठी प्राण गमावतो तेव्हा देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. आणि तो ॲसेट आहे माझ्या देशाचा. इज अन ॲसेट फॉर माय नेशन. हे जे आहे ना, दिस इज द थॉट प्रोसेस. आम्ही काय दुसऱ्याला कमी लेखतो, दुसऱ्याला हे करतो, मी असं आहे. दॅट्स नॉट इंडियन आर्म्ड फोर्सेस. इंडियन आर्म्ड फोर्सेस, माझी जात भारतीय आहे मॅम, माझा धर्म भारतीय आहे, माझा कर्म भारताची, भारतीयांचं प्रोटेक्शन करणं आहे. सिम्पल. इथं कन्फ्युजन नाहीच आहे. जेव्हा तुमचे विचार स्वच्छ असतात ना, आचार आणि उच्चार स्वच्छ होतातच ऑटोमॅटिकली. नक्की. जेव्हा एखादा सामान्य माणूस फोर्समध्ये भरती होतो त्यावेळी त्याचं हे माइंडसेट तयार केलेलं असतं फोर्समध्ये, त्याच्या ट्रेनिंगमध्ये हे त्याला शिकवलेलं असतं. आणि हा माणूस पुन्हा सामान्य माणूस होतच नाही, तो कायम देशसेवा करणारा माणूसच राहतो आणि तो विशेषच असतो असं मला वाटतं. कारण ही शिस्त कधी बिघडत नाही. जे फोर्समधनं रिटायर झालेत किंवा फोर्ससाठी काम करतात, प्रत्येकाकडे ही शिस्त दिसून येते, ही बांधिलकी दिसून येते, हा विश्वास दिसून येतो. आणि हे ट्रेनिंगमध्ये जे तुमच्यावरती बिंबवलेलं असतं, याच्यासाठी प्रत्येक आर्मीमॅन, प्रत्येक फोर्समॅन जागत असतो. मी नेहमी म्हणतो, मी आज माजी सैनिक आहे कारण शहीद सैनिक नाही आहे. मी गेलो होतो ना,
आय वॉज रेडी फॉर दॅट. म्हणजे जर ती वेळ आली असती तर आय वॉज रेडी फॉर दॅट. पण ते नाही झालं. देवाला माझ्याकडून अजून काहीतरी काम करून घ्यायचं होतं म्हणून मी माजी सैनिक आहे. अदरवाईज आय वुड हॅव प्रिफर्ड टू बी शहीद सैनिक ना. काय मोठं, ज्याच्या मृत्यूमुळे जीवनाला अर्थ मिळतो, किती मोठा मृत्यू तो. नक्की. दॅट इज इम्पॉर्टंट. दिस थॉट प्रोसेस इज आर्म्ड फोर्सेस, इंडियन आर्म्ड फोर्सेस, असं आहे. प्रत्येक फोर्समधला माणूस हा छातीवरती गोळी झेलायला तयार असतो खरंय, कुठल्याही क्षणी खरंय. देशासाठी. अगदी अगदी अगदी. हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे खरं. असं म्हणतात की मी चेक साईन केला, ओके, टू द कंट्री माय लाईफ, हे ना मी दिलंय तुम्हाला, ओपन चेक आहे, केव्हा एनकॅश करा. क्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही भरती झालात, सगळ्यात यंगेस्ट त्या तुमच्या ग्रुपमधले तुम्ही होता, लहान वयाचे होता, आणि जेव्हा तुम्ही भरती झालात तेव्हा काय भावना होती, आणि तुम्हाला त्यावेळी जे प्राऊड फिलिंग होतं की आपण आता भरती झालेलो आहे, तुमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती ते? अतिशय अभिमानाची गोष्ट होती. आणि अंबेजोगाईमधला पहिला कमिशन ऑफिसर मी होतो. त्यामुळे कुणाला कल्पनाच नाही मॅम, काहीच माहीत नाही आहे. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मुलांमध्ये कमी नाही आहे, मुलींमध्ये कमी नाही आहे, बिचाऱ्यांना माहीतच नाही आहे. त्यामुळे कसं असतं, त्यांना जर डेव्हलप करत गेलं, म्हणजे पालकांसाठी मी सांगू शकतो, 5वीमध्ये तुमचा मुलगा मुलगी आली, 5वी ते 8वी तिला सांगा 24 तास दिवसाचे कसे घालवायचे. 1 तास व्यायाम व्हायलाच पाहिजे, घेऊन जा तिला, तुमचाही व्यायाम होईल. पहिली कॅज्युअलिटी इन सिव्हिल लाईफ हे बघितले, व्यायाम असतो. कारण आम्हाला 1000 कारणं आहेत व्यायाम न करण्यासाठी. एक कारण शोधायला पाहिजे, व्यायाम करा. आईवडिलांनी व्यायाम करायचा, कारण मुलाला पण मुलीला पण ती सवय लागते. आईवडिलांकडे बघूनच ते शिकतात. हां, ऑब्झर्वेशननीच हे करतात. दुसरा 1 तास त्यांनी पेपर वाचन करायला पाहिजे. अवांतर वाचन खूप लागतं. आजकाल वाचन कमी झालेलं आहे. आणि अराजकीय असल्यामुळे आर्म्ड फोर्सेस, तुम्ही राजकारणाच्या बातम्या नाही वाचल्या तरी चालतील, परंतु सोशल इश्यूज, डोमेस्टिक इश्यूज, नॅशनल लेवलचे किंवा इंटरनॅशनल लेवलचे रिलेशनशिप्स, हे वाचा. स्पोर्ट्सच्या बातम्या असतात, स्पोर्ट्स, अगदी अगदी बिलकुल. त्यातून एक प्रेरणा मिळते. आणि करंट अफेअर्स त्यात तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे माहिती पाहिजे तुमच्या. देर शुड बी फायर इन अ बेली, तुमच्या पोटात आग पाहिजे, मला माहिती करून घ्यायचं आहे. दॅट डेव्हलप्स. म्हणून खेळणं एक महत्त्वाचं. म्हणून 1 तास व्यायाम, 1 तास पेपर वाचन, 1 तास संध्याकाळचा खेळ, हे तुमच्या 24 तासामध्ये असलंच पाहिजे. मग तुमची डेव्हलप होते पर्सनॅलिटी. 8वीपर्यंत मुलगा मुलगी आली की मग त्याला कळतं, यार मला दिवस असा घालवायचा आहे, माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं आहे. आणि त्यानंतर हीच ऑन इज ओन. 8वी नंतर त्यांना आईवडीलची आवश्यकता एवढी भासत नाही. मग तो हीज ऑन इज ओन, फ्रेंड्स असतात त्याचे. असं डेव्हलप करा मुलांना मुलींना. मग कुठल्याही क्षेत्रात गेला, ही विल डू वंडर्स. आणि स्पोर्ट्समध्ये तर मी म्हटलं, ते फायटिंग स्पिरिट जे म्हणतात, स्पोर्ट्समन स्पिरिट आयुष्यभर पुरतं, आयुष्यभर कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तरी ते कामी येतच. कारण कुठेही गेलं तरी चॅलेंजेस हे आहेतच, आणि त्यांना सामोरं जाण्याची, खेळीमेळीनं सामोरं जाण्याची जी ताकद आहे ती आपल्याला खेळ देत असते. आणि माणूस प्रत्येक चॅलेंज स्वीकारत असतो, त्याच्यापासून पळून जात नाही. तुम्ही पण स्पोर्ट्स वुमन आहात. येस नक्कीच सर. आणि कायमच खेळ आपल्याला मदत करतो, आणि मलाही करत आलेला आहे, तुम्हालाही त्याचा अनुभव असेल. आणि मी तर म्हणते, प्रत्येक मुलाने एकतरी खेळ खेळला पाहिजे. तेव्हा टीम गेम असो किंवा वैयक्तिक असो, पण त्याला त्यातली मजाही कळली पाहिजे. स्पिरिट डेव्हलप करा. नक्की. आणि खेळामुळं जास्त ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो, व्यायामामुळं बुद्धी ही तल्लख राहते, त्यानं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहतं. आणि कुठलंही काम करण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य खूप महत्वाचं आवश्यक. त्यामुळे हे सगळे फायदे होतातच, आपसुक होतच आलेले आहेत. आणि तुमचा खेळ, तुम्ही केलेला व्यायाम तुम्हाला आर्मीमध्ये किंवा फोर्समध्ये भरती होण्यासाठी उपयोगी पडला. आणि तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. तर तो प्रवास कसा होता आणि त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. SSB बद्दल सांगतो. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड हे 5 दिवसाची टेस्ट असते. त्याच्यात 2 फेजेस असतात. पहिल्या फेजमध्ये फेज 1 पहिल्या दिवशी असते. त्यामध्ये ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. 2 तासाचा 120 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. ते झाल्यानंतर मग PP and DT असतं, म्हणजे परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट. ओके. एक पिक्चर असतं, तुम्हाला इंटेन्शनली ब्लर ठेवलेलं असतं ते. आणि म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळाला, तुमच्या ही सायकोलॉजिकल टेस्ट आहे. विचार कसे करता तुम्ही. आणि 1 मिनिट तो पिक्चर पाहायचं. पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट. पिक्चर पाहायचं पूर्ण, आणि त्याच्यावर 3 मिनिटात स्टोरी लिहायची. आणि स्टोरी लिहिल्यानंतर मग ते डिस्क्राईब करायचं. मग 15-10 मुलींचा ग्रुप केला जातो. आणि मग त्यात तुम्ही डिस्क्राईब करायचं, तुमची काय स्टोरी होते, व्हॉट डिड यू थिंक ऑन दिस. ही सायकोलॉजिकल टेस्ट आहे. त्यामुळे तुमचं उत्तर बरोबर का माझं बरोबर चूक नाही आहे, ही सायकोलॉजी आहे. तुम्ही विचार कसा करता आणि तुमच्या विचारांची झेप कुठेपर्यंत आहे. बरोबर आहे. आणि आर यू एबल टू डिस्क्राईब इट.
शेवटी यू टू बी लीडर ना, कमिशन ऑफिसर होणार आहात तर तुम्ही लीडर आहात. मग तुम्हाला एक्सप्रेस करता आला पाहिजे. रिटन कम्युनिकेशन आहे, वर्बल कम्युनिकेशन आहे, या सगळ्या गोष्टी तिथे होतात. आणि त्यात पास झाल्यानंतर मग जे पुढं जातात फेज 2 मध्ये, मग त्यांचं सुरू होती खरी टेस्ट. मग सायकोलॉजिस्ट तुम्हाला चेक करतो. 3 जण आहेत, सायकोलॉजिस्ट आहे, त्यानंतर GTO ग्रुप टेस्टिंग ऑफिसर असतो. ग्रुपमध्ये तुम्ही कसे वागता, एकमेकांशी कसे वागता, आणि तो 10 जणांचा ग्रुप असतो तुमचा. ऑल ओव्हर इंडियातली मुलं आलेली असतात. तुम्ही त्यांना आयुष्यात कधी बघितलं नसेल, बघणार पण नाही कदाचित. मग त्या ग्रुपमध्ये अडॅप्टेबिलिटी, हाऊ फास्ट यू गेट अडॉप्टेड टू द ग्रुप, हे आवश्यक आहे. कारण आज तुम्ही पुण्यात आहात, उद्या श्रीनगरला, परवा अफगाणिस्तानमध्ये असाल. प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन निराळी आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचे कलिग्ज निराळे आहेत, तुमचे सिनियर्स निराळे आहेत, ज्युनियर निराळे, सिच्युएशन निराळी आहे. तर यू शुड गेट अडॅप्टेड टू द सिच्युएशन. एकमेकांमध्ये सहकार्याची भावना तुम्ही डेव्हलप निर्माण करता की व्हायला नाही याची पाहिजे. टेस्ट. Yes. आणि फास्ट टेस्ट. जर वेळ नाही की कोणी सांगलीचं आहे काय बघतो, नक्कीच असं नक्कीच. नाही. You have to म्हणजे कुठल्याही प्रसंगी तुम्ही एकमेकांना सहकार्य केलंच हे पाहिजे. फार महत्त्वाचं. आपल्या सहकार्याला सोबत घेऊन अगदी, देशासाठी अगदी. लढलं पाहिजे. हे त्या टेस्टमध्ये बघतात. बेसिकच तिथून सुरू करतात. ग्रुप टेस्टिंग ऑफिसर मग हे चेक करतो कशा प्रकारचं इझी व्हॅल्यू ॲडिशन टू द ग्रुप ऑर नॉट, ओके. आणि लिडरशिप क्वालिटी आहे की नाही, अशा टेस्ट करतात. आणि तिसरं जे आहे तो आहे मानसिक सक्षमता पण बघितली आवश्यक जाते. आहे. You have to be कारण strong. कुठल्याही प्रसंगाला सामोरं You have जायचं to be- असेल तर आणि कंपोज असलं पाहिजे ना. मानसिक शेवटी एखादा- सक्षमता असलीच बरोबर आहे. पाहिजे एखादा एक फायटर प्लेन आहे समजा, ओके, 300 कोटीचं एक विमान आहे, ओके. मग तिथे जसं गाडी बस रस्त्यात बंद पडते, एअरक्राफ्ट कॅन गो ऑन सर्व्हिसेबल एनी टाईम. येस येस. हे टेक्निकल आहे सगळं. तर त्या ठिकाणी त्या सिच्युएशनमध्ये समजा आता आभाळ, आता पावसाचं वातावरण आहे, ओके, ढगात गेल्यानंतर यू आर अनस्टेबल. येस. कारण ते जे CB क्लाउड म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये अप स्विंग खूप असतं. ते तांत्रिक draft- बिघाड वगैरे हां, होऊ होऊ शकतात. शकतं. आणि त्या ठिकाणी त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही किती कॉम्पोज्ड आहात, प्रसंगावधान किती तुम्ही दाखवता. प्रेझन्स ऑफ माइंड, अंडरस्टँड यू हॅव अ प्रॉब्लेम इन द एअरक्राफ्ट, आणि तिथं प्रॉब्लेम आहे हे समजलं पाहिजे. आणि ते सोल्युशन काय प्रॉब्लेम आहे, मग सोल्युशन काय आहे, हे त्या सेकंदात मिनिटामध्ये तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे, आणि ते इम्प्लिमेंट करता आला पाहिजे. बरं. म्हणून मग ही PABT एक टेस्ट, आमच्याकडे PABT म्हणायची, प्रसंगावधान, निर्णय क्षमता क्षमता या आणि सगळ्याची इम्प्लिमेंटेशन. आता इथं आग लागली, मला माहिती आहे, माझं मन सांगते स्विच बंद करायचं, पण शरीर साथ देत नाही मला, देत नाही, पण ते पटकन आपल्याला करता आलं पाहिजे. करता आलं पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या, आणि एव्हरी सेकंद इज इम्पॉर्टंट ना. मग निर्णय घेणे क्षमता आहे. म्हणून ही आयुष्यात एकदा टेस्ट असते पायलट होण्याची. जर ती पास झालात तर तुम्ही पायलट बनू शकता, म्हणजे सिव्हिल फ्लाईंगला देखील. ते नापास झाला तर पुढच्या जन्मी यायचं. एक कडक असते तिथली टेस्ट. नेसेसरी, आवश्यक आहे ना. नक्कीच. 300 तेवढी जबाबदारी पुढे पेलवायची असते ना, अगदी, त्याचीच ही अगदी. तयारी हां, असते या, मुळातली. correct. ओके, म्हणून ते, आणि देशाची प्रॉपर्टी आहे ती 300 कोटीची. नक्की नक्की. यू कॅन्ट अफोर्ड टू गिव्ह इट टू समबडी ज्याच्याकडे ते गुण नाही आहे, त्याच्या हातात देणं आणि धोक्याचं खूप आहे. महत्वाची कामगिरी तुमच्याकडे बजावलेली असते देशासाठी. अगदी, अगदी, बरोबर. ती पार पडणं फार महत्वाचं असते तुमच्याकडून, True, ma'am. आणि त्यासाठी तुम्ही सक्षम सक्षम पाहिजे. असेल. बस कुठेही फेल न होता हां. तुम्ही तिथं काम हो. केलं. SSB मध्ये 5 दिवसात 3 जण सायकोलॉजिस्ट आहे, तुमची सायकोलॉजी चेक करतं. त्यानंतर GTO ग्रुपमध्ये कसे बघतात ते बघतायत, ऑन फील्ड. आणि तिसरा इंटरव्ह्यूइंग ऑफिसर, तुम्ही कम्युनिकेशन स्किल बघतायत. आणि त्यानंतर मग फायनली कॉन्फरन्स होते, आणि मग ते पूर्ण तो प्रेसिडेंट ऑफ द बोर्ड आणि सगळेजण बसतात, सायकोलॉजिस्ट एका बाजूला, GTO एका बाजूला, इंटरव्ह्यूइंग ऑफिसर्स, आणि मग डिस्कशन होतं प्रत्येकाचं. अच्छा. मग हा प्रेसिडेंट काय म्हणतो, हा मुलगा परीक्षा पास झालेला आहे, UPSC एक्झाम पास झाला आहे, इथं फेज 1 पास झाला आहे, फेज 2ला आला आहे, आय वॉन्ट टू मीट एव्हरीबडी. आणि मग आपण चर्चा करूया, त्या सिलेक्ट म्हणजे रेकमेंड करायचं की नाही करायचं. आणि जर मग ते एखाद्याला बोलवतात, चेस नंबर 1 माझा असायचा, त्यामुळे मला बोलवलं पहिल्यांदा. आणि जेवण कसं होतं, तर म्हटलं की एवढं काही खास नव्हतं. त्याला राग आला ना. मी इनोसंट होता, आय वॉज व्हेरी इनोसंट. 19.5 वय. हां, म्हणजे काय खरं खरं बोलणं असं. मला असं विचारायचं की मग वयोमर्यादा किती आहे? 19.5 to 26 हे ग्राउंड ड्युटी टेक्निकल इंजिनियर्ससाठी आणि नॉन टेक्निकल ग्रॅज्युएटसाठी. पायलटसाठी 20 ते 24 वर्ष. म्हणजे आता 19.5 त्यावेळी होतं, आता 20 आणि 20 ते 26, 20 ते 24 एअरफोर्समध्ये. म्हणजे जेव्हा हा मुलगा किंवा मुलगी फायनल इयरला येते, फायनल सेमिस्टरच्या वेळी जेव्हा फॉर्म भरतील, तेव्हा त्यांनी पहिला फॉर्म भरायचा. अच्छा. जितक्या लवकर झालं तेवढं बरं. मी ॲट द एज ऑफ 21 इयर्स आणि 14 days मी कमिशन ऑफिसर होतो. ॲट द एज ऑफ 47 मी रिटायर पण झालो, पेन्शनर होतो. वा.
हेड ऑफ टाईम होता, म्हणजे इतका लवकर जातं बरं असतं. या वयामधल्या या ज्या परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत आता तुम्ही सांगितलेल्या, या 24 किंवा 25 वर्षाच्या आतील सगळ्यांची ही टेस्ट घेतली जाते. या वयामध्ये तुम्ही तेवढे सक्षम असाल नक्कीच. तर पुढं तुम्ही जास्त खूप चांगल्या प्रकारे सेवा बजावू शकाल. नक्कीच, त्यामुळं या वयामध्ये खरं तर एवढी सक्षमता कुणाकडे असते, कुणाकडे नसते. अनुभवाने माणूस संपन्न होत असतो, सक्षम होत असतो. पण या वयामध्ये जर ही सक्षमता असेल तर तुमचं फ्युचर त्यांनी बघितलेलं असतं. नक्कीच, म्हणून मी नक्कीच. तुम्हाला वयोमर्यादा जी, विचारली जी, जी. आणि या परीक्षांविषयी हो, पण हो, जाणून घेतलं. अगदी, अगदी. म्हणजे या वयामध्ये जी मुलं चाणाक्ष आणि सक्षम आणि प्रसंगावधान राखणारी असतात, Yes, yes. ती मुलं चांगली सर्व्हिस देऊ नक्कीच शकतात. नक्कीच नक्कीच आणि नक्कीच. आणि स्पोर्ट्स फील्डवर घडतं हे मॅम. नक्की ओके, तशा पर्सनॅलिटी डेव्हलप होतात. हो म्हणून आवश्यक आहे टीम गेम खेळणं. तुम्ही खेळा, खरंच. 1 तास खेळा, घाम गरे पण खेळा. जोपर्यंत रिकाम होत नाही तोपर्यंत नवीन काही भरता येत नाही. ते खेळल्यावरच त्याची मजा खरं आहे कळते मॅम, खरं खरं तर. आहे, खरं आहे, खरं आहे. आणि ती पर्सनॅलिटी दिसते मॅम. त्यातली जी मजा आहे Yeah. ती मजा खरं तर जगण्यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाहीये. बिलकुल, जो तो खेळतो ना त्याला माहिती आहे अगदी की खरं आहे मॅम. काय आहे हे खरं आहे, खरं खरं तर. आहे. आणि वेन यू सी द स्पोर्ट्समन किंवा डिफेन्स पीपल वॉकिंग ना, एक एनर्जी चालते मॅम. नक्कीच, एनर्जी नक्कीच. जाणवतं मॅम, हो. एनर्जी चाललेली आहे. Yes, yes, yes. असं आहे. मग तुम्ही सांगितलं की जेवण आवडलं नाही हां, डायरेक्ट. त्यानंतर ते मग मी लगेच करेक्शन केलं, जाणवलं त्याचं बॉडी लँग्वेज निराळी आहे. हां. म्हटलं की नस, बट सी आय कॅनॉट एक्सपेक्ट दिस फूड लाईक द वे माय मदर कुक्स, कारण ती कुक फॉर सो मेनी पीपल. Yes. ते इट्स नॉट एक्सपेक्टेड असं म्हटलं. ओके गो म्हटलं, ते गेला. हां. आणि मग आमच्या त्या बॅचमधून म्हणजे 120 जण होतो आम्ही पहिल्या फेज 1मध्ये. हां, 60 जण फेज 2ला गेलो. अच्छा. त्यातले 5 जण आम्ही रेकमेंड झालो. आता सिलेक्शन नाही आहे, हे रेकमेंडेशन आहे. रेकमेंड फॉर मेडिकल टेस्ट. 120 जणांमध्ये 5 5 जण रेकमेंड झाले मेडिकलला. बर. आणि मेडिकलसाठी आम्हाला नंतर बोलावलं दिल्लीला. ओके, तिथं थरो मेडिकल चेक. यू हॅव टू मेडिकली ऑल्सो फिट. Yes, फिजिकली फिट fitness. आहात, सायकोलॉजिकल फिट आहात, मेडिकली पण फिटनेस पाहिजे. Exactly. आणि पायलट व्हायचं असेल 0 टॉलरन्स, म्हणजे 6x6 विजन पाहिजे तर पाहिजेच. ओके. कारण शेवटी यू आर हँडलिंग 300 crores प्रॉपर्टी नक्कीच, ऑफ इंडिया. नक्कीच. म्हणून ते आवश्यक आहे. व्हेरी स्टेंजंट मेजर्स. 5 दिवस ती टेस्ट झाली, थरो सगळ्या सिस्टम्स चेक केल्या आणि त्यानंतर मग रिझल्ट आला. मग त्यावेळी आम्ही 2 जण आमच्या बॅचमधून फायनली गेलो ट्रेनिंग. 120 मधले 2च जण सिलेक्ट झाले. बापरे. हे डिफिकल्ट आहे काय मॅम? डिफिकल्ट नाही आहे, पण मला ओरिजिनल पाहिजे. ओके. म्हणजे 3 जण आम्ही बघतोय, सक्षम पाहिजे. सक्षम पाहिजे बस. अवघड नाहीये. आणि दाखवू सक्षमता नका. पाहिजे. डोंट शो मी दॅट यू आर गुड. इफ यू आर गुड इट कम्स आउट ऑटोमॅटिकली. नक्कीच. त्यामुळे मला दाखवू नका तुम्ही की तुम्ही कसे आहात, मला दिसतं ना. हो ना. असं आहे. त्यामुळे तिथे तुम्ही, म्हणून असं वाटतं की हे फार अवघड आहे. अवघड नाही. आता माझ्यासारखा माणूस, मला काहीच माहीत नव्हतं, काहीही माहीत नव्हतं. फक्त वाराणसी दर्शन करायला जाता येतं म्हणून गेलो आणि गॉट थ्रू. आणि तिथलं जे त्या टेस्ट होत्या, सायकोलॉजिकल टेस्ट, मी असं शब्दकोड असतं ना, तसं एन्जॉय करतो आपण, तसं मी एन्जॉय केलं मॅम. म्हणजे आणि देयर वॉज नो confidence प्रेशर. दिसला. हां, तो प्रेशर नव्हतंच मॅम माझ्या. प्रेशर असेल तर कॉन्फिडन्स नाही, कमी होतो. ओरिजिनल राहत नाही तुम्ही. आत्मविश्वास कमी होतो हां, प्रेशर आलं तर. आणि हे बिल्डअप करावं लागतं. पेरेंट्सनी 5वी पासून सुरू करायचं. 5वी ते 8वी त्याला सांगा मानसिक सक्षमता बस, मी कशी तयारी करायची. ओके, त्यावेळी त्याला समजणार नाही, पण एक तास व्यायाम व्हायला पाहिजे, 1 तास वाचन व्हायला पाहिजे, अवांतर वाचन, आणि 1 तास संध्याकाळचा खेळ व्हायला पाहिजे. एवढंच त्याला दाखवा. 24 तास हे करायचं आहे. 8वी नंतर तो ही ऑन हिज ओन. हो. तो स्वतः करू शकतो. मग त्याला आवड निर्माण होते आणि मग त्याप्रमाणे 12वी नंतर ही विल गेट इन टू NDA. अशी लोक पाहिजेत, अशी मुलं पाहिजेत. मला होतं आहे काय, कोणती शाळा शिकवत नाही, कारण त्यांनाच माहीत नाही, कोणतं कॉलेज शिकवत नाही. मग हे अनगायडेड मिसाईल्स आहेत मॅम. त्यांना गायडन्स दिलं, हे आपण वी ओwe इट टू देम. आपण त्यांना, जबाबदारी आपली आहे, आपल्या पिढीची, त्यांना सांगायला पाहिजे हे. आणि ती जी सक्षमता आहे किंवा ही जी एनर्जी आहे ही देशासाठी वापरली गेली बस पाहिजे. बस मॅम, एका चांगली डायरेक्शन देऊ ना त्याला. नक्कीच. आणि भारत बदलला आहे आता मॅम. ऑपरेशन सिंदूर दाखवता ना, हो ना. आपण बदललं आहे आता. नक्कीच नक्कीच. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांची मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित केला. कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.